ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. गावगाड्यातील सुतार, लोहार, कुंभार किंवा यासारखे जे घटक आहेत, वडार, नंदी बैलवाला, तर यांनाही प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची कन्सेप्ट या ठिकाणी रुजू लागली, अशा प्रकारची चळवळ रुजू लागली. आणि ज्यावेळेस देशामध्ये मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारला गेला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं 1994 मध्ये एक कायदा केला आणि ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं. त्यासाठी म्हणजे 1993 मध्ये भारतीय संविधानात घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटनात्मक आरक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मात्र खेदजनक बाब ही आहे की ज्या पक्षानं 70 वर्ष देशावर राज्य केलं त्यांना कधी असं वाटलं नाही की ओबीसींना सगळ्याच स्तरावर राजकीय प्रतिनिधित्व मिळावं किंवा जे पंतप्रधान स्वतःला ओबीसी समजतात आहेत किंवा जो पक्ष स्वतःला DNA हा ओबीसींचा मानतो त्यांनाही कधी वाटलं नाही की आपण ओबीसींना सर्वच स्तरावर राजकीय आरक्षण द्यावं. ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं. कुठं दिलं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेत. स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या आहेत, एक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसऱ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 3 घटक येतात. तर शहरी भागामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका अशा प्रकारचे 2 घटक येतात. अलीकडील काळात नगरपंचायत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणावर नगरपंचायतीची रचना या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्यामुळं तो 3रा घटक या ठिकाणी सांगतोय. पण या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिलं, मग लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ओबीसींना का दिलं नाही? ही जबाबदारी नव्हती का? ज्यांनी 70 वर्ष राज्य उपभोगलं त्यांनीही काहीच केलं नाही आणि जे 10 वर्षापासून सत्तेत आहेत त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे त्यांनी काही केलं नाही म्हणजे यांनी नावं ठेवायचं आणि यांनी काही नाही केलं म्हणून त्यांनी नावं ठेवायची, परंतु दोघांनी काहीच करायचं नाही. अशा प्रकारचा एक दुर्दैवी प्रयत्न हा आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये घडताना दिसून येतो. म्हणजे नुसतं ओबीसी असं म्हणायचं, पण ओबीसीला प्रतिनिधित्व का देत नाही? आता एक उधारीवर बिल महिला आरक्षणाचं आणलं. त्यावेळेससुद्धा केंद्र सरकारला आता संधी होती की ओबीसींना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यायचे, परंतु ते दुर्दैवानं दिलं नाही. आणि जे दिलं आहे त्याचाही खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या 4.5 वर्षापासनं, 4 वर्षापासनं, 3 वर्षापासनं, 2 वर्षापासनं देशातल्या अपवाद सोडल्या तर बहुतांश महानगरपालिकावर प्रशासक राज आहे. प्रशासकीय अधिकारी सत्ता चालवत आहेत. बहुतांश जिल्हा परिषदासुद्धा याच लेवलला आहेत. राज्यातल्या 26 जिल्हा परिषदेमध्ये, राज्यातल्या 289 पंचायत समितीमध्ये, याशिवाय 257 नगरपंचायती आणि नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये प्रशासक राज या ठिकाणी आहे. म्हणजे इचलकरंजी आणि जालना या नवनिर्वाचित जिल्हा मनपा जर सोडल्या तर मनपाची हालतसुद्धा तीच आहे. मुंबईसारखी महानगरपालिकासुद्धा गॅसवर आहे. म्हणजे किती दुर्दैव म्हणावं लागेल. आणि घडलंय काय तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये इम्पिरिकल डेटा नाही म्हणून ओबीसीचं राजकीय आरक्षण थांबवलं गेलं. ते बिहार असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, असे वेगवेगळ्या राज्यांनी ते स्थापित केलं. म्हणजे ते थांबल्या गेलं. मात्र सरकारनं अशा प्रकारचे आयोग नेमून पुन्हा त्याची आकडेवारी गोळा करून या ठिकाणी ते पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्येही तो प्रयत्न झाला, परंतु दुर्दैवानं आजही तो अंमलात आलेला नाही. ही खेदजनक बाब या ठिकाणी नमूद करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये मार्च 21 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ओबीसीचं राजकीय आरक्षण थांबवलं, कारण तिथं इम्पिरिकल डेटा नाही. आरक्षण हे 50% वर गेलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट सुचवली. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय?
3 चाचण्या सुचवल्या. एक स्वायत्त आयोग पाहिजे, तो सरकारनं स्थापन केला. माजी मुख्य सचिव जयंत कुमारजी बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला. दुसरं इम्पिरिकल डेटा गोळा करणं, तर त्यांनी निवडणूक याद्या आणि इतर काही शासकीय संस्थांची मदत घेऊन, जसं की शालेय स्तरावर आधार कार्ड लिंक डेटा असतो तो डेटा घेऊन या ठिकाणी OBCचं इम्पिरिकल डेटा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आणि तिसरी अट होती 50%पेक्षा जास्त आरक्षण असू नये. तर तेही आहे, कारण SC/STला फक्त लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे आणि मग तिथं कोटा रिकामाच होता, म्हणून या तिन्ही अटींची पूर्तता केली. परंतु या ठिकाणी घडलं असं की जयंत कुमार बांठिया यांचा रिपोर्ट सबमिट होण्यापूर्वी आणि सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यापूर्वी त्या ठिकाणी काही नगर परिषदेचं आरक्षणाची सोडत झाली होती, काही प्रोसिजर झालेली होती. राज्यातल्या जवळपास 92 नगर परिषदा आणि काही नगरपंचायती अशा प्रकारचं यांचं त्या ठिकाणी रिझर्वेशन हे म्हणजे निवडणुकीचं नोटिफिकेशन निघालं होतं आणि राज्य सरकारचा अट्टहास होता की नाही यालाही इथंही आरक्षण मिळालं पाहिजे. आणि दुर्दैवानं ती केस आजही प्रलंबित आहे. मुंबई मनपानं वार्ड प्रभाग रचनामध्ये त्या ठिकाणी बदल केले, त्यावरूनही राजकीय वाद निर्माण झाले. तोही खटला न्यायालयामध्ये चालू आहे. म्हणजे या आरक्षणासंदर्भात प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारला आहेत की निवडणूक आयोगाला आहे, हाही वाद या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आणि म्हणून गेल्या 4.5 वर्षापासून ते 4-3 वर्षापासून अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हाती त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे आणि त्यामुळं हे आरक्षण थांबलेलं आहे. आता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे आणि त्यांनाही त्या ठिकाणी या निवडणुकीचा या चाचणीचा किंवा या कलाचा फायदा त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घ्यायचा आहे. मात्र आता या वर्षात तरी ह्या निवडणुका शक्य नाहीत, कारण आता डिसेंबर चालू आहे. आणखी किती न्यायालयाचे निकाल किती दिवसात लागतात, कारण शासन किती गांभीर्यानं घेतं हाही मोठा प्रश्न अनुत्तरितच आहे. मग हा सगळा खेळखंडोबा कशासाठी? आणि OBCंना द्यायचं आहे आरक्षण ना, मग सगळ्याच पातळीवर द्या ना. ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच का, ते विधानसभेत असलं पाहिजे, ते लोकसभेतसुद्धा असलं पाहिजे. म्हणजे एका बाजूनं म्हणायचं OBC चुचकारायचं आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे संविधानिक हक्क त्यांना द्यायचे नाहीत. हा कुठला न्याय आहे? म्हणजे सरकार UPAचं असो, NDAचं असो, राज्यात आघाडीचा असो किंवा युतीचा असो, त्यांची दुर्दशा, त्यांची फरफट थांबायला तयार नाही. मग याला जबाबदार कोण? हाही मोठा प्रश्न आहे. फक्त पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं की आमचा मतदार वर्ग हा OBC आहे, आमची लिडरशिप OBC आहे, आमचा मतदार मोठ्या प्रमाणावर OBC आहे, आणि मग OBCला तुम्ही न्याय का देत नाहीत? मग त्यांनी दिला नाही म्हणजे तुम्ही द्यायचा नाही का? हाही प्रश्न आहे. म्हणून आता सरकार काय भूमिका घेत आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये यावर बरंचसं गणित अवलंबून आहे. परंतु एक मात्र आहे, जो उपेक्षित वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, त्याच्यावर कायमच अन्याय झालेला आहे.